नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा। दसरा किंवा विजयादशमी हा नवीन संकल्प करण्याचा आणि ते संकल्प अंमलात आणण्याचा दिवस, नवीन विद्या शिकण्याचा दिवस, नवीन उद्योग सुरू करण्याचा दिवस, नवीन युद्ध लढण्याचा दिवस आणि युद्धाची परिस्थिती ही सभोवताली आहे आणि त्याचाच उल्लेख मी या व्हिडिओत करणार आहे। भारतासमोर जी अनेक आव्हानं आहेत त्याच्यामध्ये राजकीय इस्लामचं आव्हान आपल्यासमोर आहे। खरं तर हे जगासमोर आहे। मी आव्हान म्हणजे केवळ इस्लाम हा एक जगाचा शत्रू असल्याच्या दृष्टीने बोलत नाही आहे, तर बाकी सगळं जग अधिक सेक्युलर होत असताना, बाकी सगळं जग अधिक आधुनिकतावाद स्वीकारत असताना, बाकी सगळं जग आपली मूल्य, आपली कुटुंब व्यवस्था, आपले संस्कार विसरत असताना इस्लामची जी काही विचारधारा आहे आणि त्यामध्ये पटणं न पटण्यासारखे अनेक मुद्दे असू शकतात, पण मुस्लिम समाज अजूनही एका प्रकारे आपल्याला तरी तो एकसंध वाटतो। तो एकसंध नाही आहे, पण आपल्याला वाटतो की यांना कसं काही होत कसं नाही। त्यांची लोकसंख्या हा काळजीचा विषय नाही आहे, म्हणजे लोकसंख्या घटते हा काळजीचा विषय नाही आहे, लोकसंख्या वाढते हा अनेकांसाठी काळजीचा विषय। त्यांच्याकडे 15 वर्षाच्या मुली, अगदी 10 वर्षाच्या मुली, पण 10 वर्षाच्या मी अगदी म्हणणार नाही, पण ज्या 15 वर्षाच्या, 20 वर्षाच्या, 25 वर्षाच्या मुली, तरुणी नखशिखांत बुरखा घालतात। आपल्या मनात प्रश्न येतो की इथे आपल्याकडे समाजामध्ये मुली स्त्री पुरुष स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक गोष्टी करत असताना, मुलंही करत असताना, मी काही स्त्री पुरुष भेद करत नाही, इथे स्वतःला अशा प्रकारच्या बंधनात, बुरख्यामध्ये बंदिस्त करणं, त्याच्या विरुद्ध उठाव का होत नाही, त्याच्या विरुद्ध समाजात एक बंड का पुकारलं जात नाही, जसं बंड आपल्या समाजात, ख्रिस्ती समाजात, यहुदी समाजात, पारशी समाजात, इतर समाजात पुकारलं गेलं होतं। मुस्लिम समाजातही काही ठिकाणी काही काळापूर्वी हे झालं होतं, पण एखाद दुसरा अपवाद वगळता अधिक शरीर झाकणारा, म्हणजे आता हात पण झाकले जात आहेत, फक्त डोळे वगळता बाकी सगळा शरीर झाकलं जातं आहे आणि ते अभिमानाने वागवलं जातं की माझा बुरखा माझा अभिमान, असं असल्यासारखं मुली, महिला, म्हणजे एका प्रकारे तो ओळख असल्याचा विषय झाला आहे। तीच गोष्ट पुरुषांची देखील आहे, म्हणजे फक्त महिलांचा विषय नाही आहे। शाळेत जाताना, कॉलेजात जाताना, घरी पूजा केली असली, कपाळावर गंध असलं, ऑफिसला जाताना, तर मग ते तिथे ऑफिसच्या दारात पोचल्यावर मी ते गंध पुसतो, म्हणजे बरेच जण पुसतात की उगाच आपली धार्मिक, आपली ही जी ओळख आहे ती 4 चौघांना अस्वस्थ करायला नको, आपण सगळ्यांसारखे दिसायला पाहिजेत, म्हणून आपण आपले पारंपरिक कपडे सोडून दिले, आपण शर्ट पॅन्ट आणि आता जीन्स आणि इतरही सगळ्या गोष्टी घालायला लागलो। डोक्यावरची टोपी, पूर्वी हिंदू समाजातही टोपी घालायचे, फेटा बांधायचे, पगडी घालायचे, ते आपण सोडून दिलं। कपाळावर तिलक, टिळा, ते आपण सोडून दिलं। अनेक जण मिशी राखत नाहीत, म्हणजे या सगळे बदलाव आपण स्वीकारले, कारण आपल्याला समाजाचा भाग व्हायचं होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये लांड्या विजारी घालून किंवा झब्बा कुर्ता घातलेले तरुण, त्यांना नोकऱ्या कशा मिळणार, त्यांना काय होतं, पण हा प्रश्न त्यांना बरेचदा पडलेला नसतो किंवा त्याच्यासाठी त्यांची विचारधारा सोडण्याचा हा विषय नसतो। आणि अशा वेळेला एक गोष्ट प्रकर्षाने उठून दिसते, ती म्हणजे मुस्लिम समाजाची ही जी वेगळी ओळख आहे त्यामध्ये कुठेतरी त्यांची दर शुक्रवारी किंवा दररोज, पण काही नाही तर शुक्रवारी प्रार्थनेच्या वेळेला एकत्र जमायची, एकत्र सगळ्या गोष्टी करायची एकाप्रमाणे, म्हणजे ती जी शिस्त आहे, ती जी नित्य नियमाने करण्याची गोष्ट आहे, सारखेपणा आहे, हा कुठेतरी बाकी धर्मांच्यात हा सगळा भाग कमी होतोय
आणि मग त्याला जोडून त्याला एक राजकीय विचारसरणी, राजकीय शिकवण. आणि फक्त हा एकच विषय नाही आहे, पण हा विषय आत्ता आठवायचं कारण म्हणजे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने 2 जळलेले लोक म्हणजे हिंदू या वर्तमानपत्राचे माजी संपादक, आता वायरचे संपादक सिद्धार्थ वरदराजन, आणि फ्रेंच समाजशास्त्री वगैरे काहीतरी क्रिस्तोफर जेफरलॉट वगैरे हे बसले होते. गम का सहारा रम वगैरे, हातात रमची बाटली नव्हती, पण मला आश्चर्य वाटलं की बरंच चांगलं डिस्कशन त्या दोघांचं झालं. म्हणजे रोज जशी आपले गरळ ओकत असतात तसं गरळ न ओकता खरोखर दोघांनाही हा आश्चर्याचा विषय होता की संघ 100 वर्ष झाली तरी त्याच्यामध्ये तुकडे कसे पडले नाहीत, 100 वर्ष झाली तरी तो संघ वाढतोय कसा, आणि 100 वर्ष झाली तरी देखील त्याचं अस्तित्व अधिक ठळकपणे का जाणवतं याचं कारण त्यांनी शोधून काढलं. आणि ते चांगले मला आवडलं की एका प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यांनी समाज ताब्यात घेण्यासाठी म्हणजे समाजाची विचारसरणी बदलण्यासाठी प्रयत्न केले. एकदा तुम्ही समाज बदललात की सत्ता आपोआप येणार आहे. हे मी म्हणत नाही आहे, हे त्यांच्या चर्चेचा भाग होता. त्यांना अचानक साक्षात्कार झाला की संघ हा फॅसिस्ट विचारांनी प्रेरित नाही आहे, तर तो यहुदी म्हणजे झायोनिस्ट विचारधारेवर आधारित आहे. म्हणजे ठीक आहे, आणखीन परवा दुसरा ब्रँड बदलला की कदाचित त्यांना आणखीन काहीतरी नवीन साक्षात्कार होईल, पण त्यांच्या दृष्टीने हे सगळं आहे, हे एक कॉम्बिनेशन आहे. म्हणजे मोदी हे एकीकडे बेंजामिन नेतान्याहू आणि तुर्कीचे अध्यक्ष अरदवान यांची विचारसरणी, यांची पद्धत अवलंबतायत, आणि दुसरीकडे संघ समाजाला आपल्या बाजूने, म्हणजे एका प्रकारे तो समाजाला, त्यांनी नाव घेतलं नाही इस्लामचं, पण बाकीच्या सगळ्या संघटना सत्ता ताब्यात घ्यायला गेल्या आणि तिथे त्या फेल गेल्या. संघ समाज बदलण्यात काम करत. तुम्ही म्हणाले हा इस्लामचा, संघाचा आणि या सगळ्याचा संबंध काय, म्हणजे विषयांतर होत नाही ना? तर ते होत नाही आहे याच्यासाठी कारण संघाची जी विचारधारा आहे, आणि मी आव्हानं फक्त एक राजकीय इस्लामचं आणि लोकसंख्या वाढीचा घटलेला वेग आणि त्याच्यामुळे भविष्यात होणारे प्रश्न, पण त्याच्याबरोबर इतर जे प्रश्न आहेत ज्याचाही उल्लेख आज सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या भाषणात झाला. AI चा उल्लेख झाला, थेट नाव घेतलं नाही, पण नवीन तंत्रज्ञान, त्याच्यासाठी होत असलेलं सहकार्य हे सगळं स्वागतार्ह आहे. पण त्याच्यामुळे आहेरे आणि नाहीरे म्हणजे तंत्रज्ञान पहिले वापरणारा हा इतका पुढे निघून जातो की तंत्रज्ञान नंतर वापरणारा किंवा तंत्रज्ञानाचा ॲक्सेस न मिळणारा एक मोठा वर्ग आहे, तो खूप पलीकडे राहिला जातो. आणि त्याच्यामुळे समाजावर होणारे परिणाम, त्याची चर्चा झाली. वातावरणातील बदल, पर्यावरणाचे जे सगळे बदलते, पर्यावरणात जे बदल आपल्याला दिसत आहेत, अतिवृष्टी, दुष्काळ, त्याच्यामुळे जगावर कशा प्रकारचे बदल होत आहेत त्याच्यावर चिंतन आज व्यक्त करण्यात आलं. युद्धाचा विषय निघाला, नक्षलवादाचा विषय निघाला, आणि या युद्धामुळे जरी आपण स्वतःला जगाचे मित्र समजत असलो, म्हणजे त्यांनी या भाषेत म्हटलं नाही की आपण विश्वगुरू समजत असलो किंवा आपण जगाचे विश्वामित्र समजत असलो, तरी युद्धाने ही जाणीव करून दिली, अतिशय कटू जाणीव करून दिली की अशा प्रसंगी आपले मित्र कोण आहेत. आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली की संकट काळात आपल्या मदतीला येणारे देश जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्या इतकेत. कोविड काळात सगळ्यांनी एकमेकांना मदत केली असेल, पण युद्धाच्या काळात, संकटाच्या काळात मदतीला धावून येणारे देश एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतील. बाकीचे बरेचसे देश हे तटस्थ राहतात, काही देणं नाही घेणं नाही, आणि काही जण विरोधातही काम करतात, पण बरेचसे देश हे तटस्थ राहतात. आणि त्यामुळे आपल्याला आपला बोध होणं, आपल्याला या सगळ्याची पुनर्रचना करणं, आपल्याला आत्मनिर्भर होणं, स्वावलंबन पाळणं, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. सांस्कृतिक विचार देखील या सगळ्यामध्ये मांडण्यात आला, कुटुंब व्यवस्था. आणि म्हणून मी या सगळ्याची इस्लामशी तुलना नाही केली, पण तिथून सुरुवात केली. याचं कारण इतर, म्हणजे खरं तर ज्यू आणि ख्रिश्चन हे देखील एकेश्वरवादी आहेत. त्यांचाही दावा आहे की त्यांच्या पवित्र पुस्तकात, पवित्र ग्रंथात जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. त्यांचा प्रेषित हाच खरा प्रेषित आहे किंवा त्यांचा देव हाच खरा देव आहे. परंतु काळाच्या ओघात त्यांनी आपल्या व्यवस्थेमध्ये एवढे बदल केले की आधुनिकतावाद स्वीकारला.
पण आज संकट, मी असं नाही म्हणणार चहूबाजूनी चालून आलेली आहे, पण संकटांचे ढग, वातावरणातील बदल, लोकसंख्येचा प्रश्न, लोकसंख्या कमी होणं किंवा लोकसंख्या वाढीचा वेग कमी होणं, किंवा मग काही लोकसंख्या वेगाने वाढणं, आणखीन एक त्याच्यामध्ये तंत्रज्ञानामुळे अनेक रोजगार जाण्याची किंवा त्याच्यामुळे समाजात बदल होण्याची भीती, युद्ध आणि युद्धामुळे एकूणच लोकांच्या जीविताची सुरक्षा किंवा अनेक गोष्टींची सुरक्षा, त्याचे मुद्दे, या सगळ्या गोष्टी उभं राहिलं असताना, आजूबाजूला दिसत असताना, कुठेतरी मला असं वाटतंय की संघाची जी व्यवस्था आहे, ज्याची चर्चा आहे जेफर लॉट आणि सिद्धार्थ वरदराजन करत होते, की हेवा वाटणे, ही पुरोगाम्यांना संघाचा या कारणासाठी हेवा वाटतो की पुरोगाम्यांच्याला 4 लोक एकत्र येत नाहीत आणि इथे 100 वर्ष झाली लोक बांधून ठेवले जातात. आणि मला असं वाटतं याचं जर आपल्याला याच्यातनं काहीतरी मार्ग काढायचा असेल, पुढे काहीतरी न्यायचं असेल, तर ही व्यवस्था आहे, ही व्यवस्था समाजात अधिक खोलवर कशी रुजवली पाहिजे ह्याचा विचार केला आहे. त्यासाठी लोकांना शाखेवर येण्याचं आवाहन करणं आणि त्यांनी जाणं हा त्यातला एक भाग झाला. पण ज्या संघाची जी कार्यशैली आहे, ते बरेच लोक आता व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्याचं डिकोड करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याच्यातनं ज्या मिळालेल्या गोष्टी आहेत त्या आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, शिक्षण व्यवस्था म्हणजे सिलेबस नाही, शिक्षण व्यवस्था म्हणजे एकूणच समाजाची रचना, शिक्षणाची रचना, त्या गोष्टी आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे आणता येतील, तरच हे आव्हान कदाचित पेलता येईल. मी असं नाही म्हणणार 100%, कारण इस्लामचं आव्हान परतवून लावण्यासाठी तुम्ही हिंदूंची दर शुक्रवारी किंवा दर रविवारी किंवा दर सोमवारी प्रार्थना करणं, सगळ्या हिंदूंनी एकत्र जमून प्रार्थना करणं हे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. कारण हिंदू समाजातच व्यक्तीत, एकाच कुटुंबातल्या 4 व्यक्तीत या सगळ्या बाबतीत भेद आहे आणि तो भेद नष्ट होणार नाही. तुमची देवाची संकल्पना, माझी देवाची संकल्पना, माझ्या परिवारातल्या लोकांची संकल्पना एकमेकांपेक्षा वेगळी असते, कारण ती आलेल्या अनुभवावरनं त्याची जडणघडण होत असते आणि त्यामुळे त्यांना तुम्ही कवायत केल्यासारखा धर्म पाळायला लावू शकत नाही. पण त्याच्यासाठी त्यांना आठवड्यातल्या एखाद्या दिवशी किंवा रोज सकाळी विद्यार्थ्यांना, मुलांना सकाळी एकत्र आणणं, त्यांच्याकडनं जिथे समाजात वेगवेगळ्या घटकांचे लोक एकत्र येऊ शकतील. आज शाळेच्या निमित्ताने शाळेत मुलं जातात आणि तिथे त्यांची जे काही असेंब्ली असते, कवायत असते, PT असते ती होत. पण शाळेतही असं झालं की क्लास, हाय क्लास, लो क्लास, मिडल क्लास, अप्पर क्लास, म्हणजे तुम्ही तुमच्या वर्तुळात जाता आणि इतर वर्तुळात जायची पण तुम्हाला किळस वाटते की त्या शाळेत नको, तिथे ही मुलं येतात. पण समाजात तुम्हाला अगदी वयाच्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या वर्षापासून समाजातल्या विविध घटकांमध्ये मिक्स होणं, मिसळणं, त्यांची जीवनपद्धती समजून घेणं, त्यांचं वागणं, बोलणं, विचार करणं समजून घेणं, आणि हे मोदी सरकारच्या 11 वर्षातही होऊ शकलेलं नाही आहे. याचं कारण अजूनही आपले सगळे शिक्षण तज्ज्ञ, व्यवस्था तज्ज्ञ सगळे आहेत, त्यांच्यावर जो प्रभाव आहे तो पाश्चिमात्य व्यवस्थेत आहे. ते चांगलं वाईट मेचअप पडणार नाही, पण त्यांच्यावर प्रभाव हे फिनलंडमध्ये असं आहे, स्वीडनमध्ये तसं आहे, असं आहे. तीच गोष्ट वातावरणातील बदल, तीच गोष्ट अर्थशास्त्र आणि याच्यात आहे. आणि म्हणून म्हटलं की या सगळ्या गोष्टी, याच्यासाठी काही संघाला जबाबदारी द्यायची गरज नाही, संघ त्याचं काम करत राहील. पण संघ ज्या गोष्टींमुळे टिकलाय, ती तत्व, ती सूत्र तुमच्या संस्थांमध्ये आणणं. आणि म्हणून मला ही त्यातल्या त्यात खूप आश्वासक गोष्ट वाटली, कारण गेलं वर्षभर चर्चा होती की कुठेतरी मोदी सरकार आणि किंवा भाजप आणि संघ यांच्यामध्ये मतभेद आहेत आणि मग संघाला भाजपचे अध्यक्ष कोण पाहिजेत, संघाला पंतप्रधान कोण पाहिजेत, संघाला मोदींच्या रिटायरमेंटचं काय पाहिजे, ही चर्चा निरर्थक आहे, ती होत राहील, राजकारणात अशी चर्चा होत राहील. पण ज्या पद्धतीने जे सिंक्रोनायझेशन, म्हणजे मी सुरुवातीला इस्लामचं उदाहरण अशासाठी दिलं की संघ टिकला, 3 वेळा बंदी घालूनही संघ टिकला. आताची गोष्ट जाऊ द्या, गेल्या 10-15 वर्षातली, पण त्याच्या आधी लोक घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायचे, स्वेच्छेने काही संघाच्या उत्सवांमध्ये भगव्या झेंड्याच्या खाली गुरुदक्षिणा म्हणून काही आपली जे परवडेल आपल्याला ऐपत असेल त्यानुसार पैसे ठेवायचे. लोक चालत जायचे, सायकलवरनं जायचे, पण तरी देखील संघाचा विस्तार होत गेला. म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठ्या पैशाची, खूप मोठ्या तंत्रज्ञानाची गरज नव्हती, पण तो टिकून राहिला. कारण जेव्हा विपरीत परिस्थिती असते तेव्हा तुमची
त्याचा सामना करायची इच्छाशक्ती, तुमचा निर्धार अधिक बळावतो. कुठेतरी हा निर्धार, कुठेतरी ही इच्छाशक्ती आता कमी होती आणि ती जर पुन्हा प्राप्त करायची असेल तर मला असं वाटतं की हे सगळं करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे माझी मनोमन इच्छा आहे की यावर्षी प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तुकडीला संचलनासाठी बोलवावं, पाचारण करावं. जी गोष्ट पंडित नेहरूंनी केली होती आणि भाजपाचे लोक त्याची उदाहरणं देता देता थकत नाहीत. संघाचे अभ्यासक संघ कसा महान होता त्याच्यासाठी गांधीजी काय म्हणाले, आंबेडकर काय म्हणाले, नेहरू काय म्हणाले, हे काय म्हणाले, म्हणजे मी का महान होतो तो दुसरा काय म्हणाला, ही उदाहरणं अजूनही त्यांच्याकडनं खूप वेळा दिली जातात. पण आता ती वेळ आलेली आहे, कारण हे संकट त्या 1962च्या युद्धानंतरच्या संकटासारखं नाही आहे. हे वेगळ्या प्रकारचं संकट आहे आणि ते संकट जर यशस्वीपणे परतवायचं असेल तर संघ 100 वर्षात ज्या गोष्टींसाठी टिकून राहिला, वाढला, लोकांच्यात तो आजपर्यंत त्याचा प्रसार झाला, त्या गोष्टी आपल्या सगळ्या शासन व्यवस्थेत आणि मानसिकतेत आणण्याची आज सगळ्यात जास्त गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.